हॅलो फ्रेंड्स, बायोलॉजी मॅग्निफाईडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, लाईट इनडिपेंडंट रिॲक्शन्स. बरोबर की नाही? आपला फोटोसिंथेसिस टॉपिक चालू आहे. त्याच्यामध्ये सायक्लिक, नॉन सायक्लिक, फोटोफॉस्फोरिलेशन, स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट आणि इंट्रोडक्शनचा पार्ट आणि रोल ऑफ पिगमेंट्स, फोटोसिंथेटिक पिगमेंट्स हे टॉपिक आपले किंवा हे पॉईंट्स आपले याच्यामधले कव्हर झालेत. आजच्या लेक्चरला, या लेक्चरमध्ये आपला केल्विन सायकल हा पॉईंट राहील. ज्यांचे कन्सेप्ट्स क्लिअर नाहीत त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या बाळांनो. याच्यामध्ये बेसिक सगळ्या प्लस सायकल कशी लक्षात ठेवायची किंवा त्याच्या एन्झाईमचा गोंधळ, या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे याच्यामध्ये. सो एंडपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्समध्ये सुद्धा आपल्या चॅनलला शेअर करा. आता केल्विन सायकलवरती आपण सुरू करूयात लेक्चर. बघा, केल्विन सायकल इथं काय आहे, लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन. म्हणजे ही कशी आहे बाळांनो, डार्क रिॲक्शन आहे. हे तर आपल्याला माहिती आहे, लाईट इथं लागणार नाही, इन द अब्सेन्स ऑफ लाईट होणार आहे. त्याच्यानंतर काय सांगितलंय, याच्यामध्ये काय होतं हे महत्त्वाचं आहे. काय होतं, कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन होतं. कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन होतं किंवा रिडक्शन होतं कशामध्ये, ग्लुकोजमध्ये. म्हणजे सिम्पली काय होणार आहे, कार्बन डायऑक्साईडचं कन्व्हर्जन काय होतं आहे तुमच्या ग्लुकोज, कार्बोहायड्रेटमध्ये होतं किंवा ग्लुकोजमध्ये होतं. बरोबर की नाही? हे सगळं होणार आहे कुठं, स्ट्रोमामध्ये. या लाईट रिॲक्शनसाठी किंवा ग्लुकोजमध्ये कार्बन डायऑक्साईडचं कन्व्हर्जन होण्यासाठी जे लागणारे एन्झाईम्स आहेत ते सगळे तुमचे एन्झाईम्स कुठे आहेत बाळांनो, स्ट्रोमामध्ये आहेत. बरोबर की नाही? आपण सुरुवातीला पण शिकलो होतो, एन्झाईम्स सगळे स्ट्रोमामध्ये आणि ग्रॅनामध्ये क्लोरोप्लास्टच्या काय पिगमेंट्स आहेत, हे आपण सुरुवातीलाच बघितलं होतं. आता याला डार्क रिॲक्शन का म्हणतोय, कारण ही लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन आहे. काय काय होतं याच्यामध्ये, आपली जी लाईट रिॲक्शन होती, लक्षात घ्या, लाईट रिॲक्शनमध्ये काय तयार झालं होतं, ATP तयार झाला होता. नॉन सायक्लिकमध्ये 1 ATP आणि सायक्लिकमध्ये 2, असे एकूण 3 ATP तयार झालेले. त्याच्यानंतर NADPH2 कुठं तयार झाला होता, नॉन सायक्लिकमध्ये. तर लक्षात काय ठेवायचे, नंबर नाही, फक्त काय तर हे जे लाईट रिॲक्शनमध्ये तयार झालेले जे प्रोडक्ट आहेत, कोण ATP आणि NADPH2, हे आपले इथं वापरले जातात डार्क रिॲक्शनमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर ब्लॅकमन या सायंटिस्टनी पहिल्यांदा हा पाथवे शोधल्यामुळे ब्लॅकमन्स रिॲक्शन म्हणतो. हे इक्वेशन महत्त्वाचं आहे, कार्बन डायऑक्साईड प्लस NADPH2 हा लाईट रिॲक्शनमधला, प्लस हा ATP लाईट रिॲक्शनमधला, हे येणार आणि काय तयार होणार आहे, हा काय आहे तुमचा ग्लुकोज आहे, प्लस वॉटर मॉलिक्यूल रिलीज होईल. NADPH2चा H इथं गेल्यामुळं NADP होईल. परत ATPतला डिफॉस्फोरिलेशन झाल्यामुळं एनर्जी इथे यूज केली गेल्यामुळं काय होणार आहे, ADP प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट काय होणार आहे, सेपरेट होणार आहे. तर हे इक्वेशन महत्त्वाचं आहे, व्यवस्थित हे इक्वेशन करून ठेवा. त्याच्यानंतर आता केल्विन सायकल आपल्याला बघायची. केल्विन सायकलला C3 पाथवे म्हणतात, कारण फर्स्ट स्टेबल कंपाऊंड काय आहे, 3 कार्बनवाला आहे म्हणून C3 पाथवे. केल्विन बेन्सन, कारण या दोघांनी ही सायकल शोधली म्हणून, पण आपण मेनली काय म्हणतो, केल्विन सायकल म्हणतो. ठीक आहे. डॉक्टर मेल्विन केल्विननी हा पाथवे जास्त सांगितलं आपल्याला. आता बघा, यांनी काय केलं तर हे जे युनिसेल्युलर, सुरुवातीला ह्यांचे जे एक्सपेरिमेंट्स होते, हे एक्सपेरिमेंट कशावरती केले त्यांनी सांगा बाळांनो, युनिसेल्युलर अल्गीवरती केले. आणि त्याच्यामध्ये कोण आहे, क्लोरेला आणि सेंडेस्मस. हे व्यवस्थित लक्षात ठेवा, ऑलरेडी याच्यावरती क्वेश्चन येऊन गेला, आपण तो क्वेश्चन सेक्शनमध्ये बघणारच आहोत. त्याच्यानंतर मग त्यांनी काय केलं याच्यासाठी, तर रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप वापरला. आणि कुठला, कार्बनचा C14 हा रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप कार्बनचा यांनी वापरला. जी मेथड वापरली गेली हे स्टडी करण्यासाठी ती कुठली होती बाळांनो, पेपर क्रोमॅटोग्राफी. लक्षात ठेवा, पेपर क्रोमॅटोग्राफी. आणि या मेथडनुसार ग्लुकोज तयार होण्यासाठी किती वेळ लागला होता, 90 सेकंद वेळ लागलेला. तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, हे तर आता आपण बघितलं, फर्स्ट स्टेबल कंपाऊंड किती कार्बनचा आहे, 3 कार्बन कंपाऊंडवाला, म्हणून आपण त्याला C3 सायकल किंवा C3 पाथवे म्हणतो. आता आपल्याला महत्त्वाची गोष्ट सायकल बघायची आहे. आता आपल्याला खूप इम्पॉर्टंट पॉईंट बघायचं आहे. बघा, मी बुकमध्येच तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. आपल्याला बघायची काय, तुमची केल्विन सायकल. ही केल्विन सायकल आहे. स्टेप्स बघा, सगळं इथून इथं पाठ करायचं आहे का रे बाळांनो, नाही, एक एक पार्ट करा जो तुम्हाला ऑलरेडी दिला आहे, त्याच्यानुसारच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे खूप सोपं पडणार आहे. पहिली स्टेप काय बाळांनो, कार्बोक्सिलेशन. दुसरी काय, रिडक्शन. तिसरी काय, सिंथेसिस. म्हणजे थर्ड A सिंथेसिस आहे आणि थर्ड B काय, रिजनरेशन. 4 पार्टमध्ये केलं की बाळांनो किती सोपं होतंय बघा. सुरुवातीला काय आहे, आपल्याला माहिती आहे की तुमचा जो ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईड CO2, म्हणजे कार्बन किती आहे, 1 नंबर. हे तुम्हाला कार्बन नंबर सगळ्यांचे लक्षात ठेवायचे, म्हणजे सायकल खूप सोपी जाते. असंच पाठ नाही करायचं. CO2 मध्ये 1 कार्बन असतो, हे तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. मग बघा, हा जो ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड आहे तो कोण ॲक्सेप्ट करतं बाळांनो,
जो इनिशियल ॲक्सेप्टर आहे तो कोण आहे, RUBP, जो कसा आहे 5 कार्बन कंपाऊंडवाला आहे. RUBP म्हणजे काय आहे, रायबुलोज 1,5 डायफॉस्फेट किंवा रायबुलोज 1,5 बायफॉस्फेट. आणि एन्झाईम जे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला ते कुठलं आहे बाळांनो, रुबिस्को. रुबिस्को म्हणजे काय आहे, RUBP कार्बोक्सिलेज. याचं नाव दुसरं काय आहे, RUBP कार्बोक्सिलेज. आता एक लक्षात ठेवा बघा, एन्झाईमचं नाव कसं लक्षात ठेवायचं, RUBP. त्याच्यामध्ये काय होतंय, कार्बन डायऑक्साईड ॲड होतोय. म्हणजे काय होतंय, तुमचं कार्बोक्सिलेशन होतंय. कार्बोक्सिलेशन कुणाचं होतंय, RUBPचं. म्हणजे RUBP मध्ये कार्बन डायऑक्साईड ॲड होतोय. मग सोपं आहे की नाही रे बाळांनो, RUBP कार्बोक्सिलेज. एन्झाईमची नावं पाठ करायची नाहीत, याच्यावरूनच लक्षात ठेवायची, खूप सोपी असतात. फक्त तुम्हाला हे आयडिया आली पाहिजे. ठीक आहे. मग आता काय झालं आपलं, RUBP प्लस कार्बन डायऑक्साईड म्हणून काय झालं, मिळून अनस्टेबल कीटो ॲसिड झालं. बट हे अनस्टेबल आहे, म्हणजे हे लगेच काय होत असतं, कन्वर्ट होतं. मग बघा आता रिॲक्शन, RUBP प्लस तुमचा काय असणार आहे, CO2 असेल. आणि याच्यानंतर काय झालं, अनस्टेबल कीटो ॲसिड. बघा आता मी शॉर्टमध्ये लिहिते कारण आपल्याला लवकर सायकल संपवायची. इथं काय आहे, मॅग्नेशियम. आता हे लक्षात ठेवा. आणि एन्झाईम काय येणार आहे, RUBP कार्बोक्सिलेज इथे येणार आहे, बरोबर की नाही. आता हे तर तुमच्या लक्षात आलं. आता हे अनस्टेबल असलं तर याचं कन्व्हर्जन स्टेबल कंपाऊंडमध्ये होणार आहे. म्हणून या अनस्टेबल कीटो ॲसिडचं याच्यामध्ये काय होतं, वॉटर मॉलिक्यूल ॲड होतो आणि तुमचा होतो 3-फॉस्फोग्लिसरिक ॲसिड, 2,3-फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. आता हे महत्त्वाचं आहे बघा, काय आहे, हा किती होता 5 कार्बनवाला, हा किती आहे 1 कार्बन. म्हणजे इथं अनस्टेबल कीटो ॲसिड किती कार्बनवाले झाले, 6 कार्बनवाला झाला, बरोबर की नाही. पण याचं ब्रेकडाऊन होतं आणि तुमचे किती होतात बाळांनो, 12 मॉलिक्युल्स होतात. ह्याचे फॉस्फोग्लिसरिक ॲसिडचे किती होतात याच्यामध्ये, 12 मॉलिक्यूल. आणि किती कार्बनवाले आहेत तुमच्या, 3 कार्बनवाले. म्हणजे याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं बघा, इथं 12 पाहिजे होतं, तर 12 तुमचे झाले. का, कारण 6 कार्बन कंपाऊंडवाल्या मॉलिक्युलचं कीटो ॲसिडचं काय झालं, ब्रेकडाऊन झालं. आणि किती कंपाऊंडवाल्या, तर 3 कार्बनवाल्या कंपाऊंडमध्ये याचं कन्वर्जन झालं. मग असे किती होणार आहेत, 12. मग तुमच्या हे लक्षात राहायला पाहिजे की इथं काय झाले, तुमचे 12 फॉस्फोग्लिसरिक ॲसिड मॉलिक्यूल तयार झाले, 3 कार्बनवाले. बस याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवा. तुमची काय झाली, कार्बोक्सिलेशन स्टेप कंप्लीट झाली. एवढं सोपं आहे बाळांनो, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. खूप अवघड आहे का, अजिबात नाही. त्याच्यानंतर येते आपली रिडक्शन. आता रिडक्शनमध्ये ही जी असिमिलेटरी पॉवर आहे, ही असिमिलेटरी पॉवर कुठली आहे रे बाळांनो, सांगा मला. हे आपण कुठं तयार केलं होतं किंवा याच्यामध्ये कुठं तयार झालं होतं, ATP आणि NADPH2 लाईट रिॲक्शनमध्ये तयार झालेलं. आणि तिथंच त्याला डॉक्टर अर्नॉन काय म्हणतात, NADPH2ला असिमिलेटरी पॉवर. मग आता याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं आपल्याला, ही तर पहिली कार्बोक्सिलेशन कंप्लीट झाली. आता आपल्याला बघायची रिडक्शन प्रोसेस, बरोबर की नाही. मिळाला काय आपल्याला, फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. आणि 3-फॉस्फोग्लिसरिक ॲसिड आहे, कारण तिसऱ्या कार्बन नंबरला हा फॉस्फेट मॉलिक्यूल अटॅच आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, पहिल्यांदा याच्यामध्ये काय होतो, ATP येतो. काय होतो, पहिल्यांदा ATP येतो. म्हणजे पहिल्यांदा फॉस्फोरिलेशन होतं, याच्यातला फॉस्फेट याच्यामध्ये ॲड होतो. आणि तुमचा काय होतो 1,3. आता 3 आहे ऑलरेडी. तिसऱ्या कार्बन नंबरला काय फॉस्फेट ग्रुप अटॅच आहे. त्याच्यानंतर हा जो फॉस्फेट आहे तो पहिल्या कार्बनला. म्हणजे काय झालं, 1,3 डायफॉस्फोग्लिसरिक ॲसिड. हे तर तुमच्या लक्षात येते, बरोबर. आणि मग याच्यामधला ADP काय झाला, तिथं ॲड झाला. एवढं तर लक्षात यायला पाहिजे. मी ॲक्च्युली इकडे रिॲक्शन लिहायला पाहिजे होती. तुम्हाला काय मिळालं सांगा, 1,3 डायफॉस्फोग्लिसरिक ॲसिड. हा जो 1,3 डायफॉस्फोग्लिसरिक ॲसिड जो आहे त्याच्यामध्ये परत काय होणार आहे बघा असिमिलेटरी पॉवरमध्ये अजून एक पॉईंट उरला आहे आपला, NADPH2. मग हा NADPH2 याच्यामध्ये ॲड झाला आणि मग तुमचं मिळालं फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. लक्षात ठेवा, हे 3-फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. मग हे NADP वेगळा झाला, इनऑर्गॅनिक फॉस्फेट निघून गेला. हे लक्षात ठेवा, पहिल्या नंबरचा इनऑर्गॅनिक फॉस्फेट निघून गेला. इथं फक्त तिसऱ्या नंबरचा आहे. म्हणजे इथं काय होणार आहे, तुमचा NADP उरला प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट निघून गेला. म्हणून काय राहिलं तुमचं 3-फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. मग लक्षात ठेवा, फॉस्फोग्लिसरिक ॲसिडचं कन्वर्जन फॉस्फोग्लिसरिक ॲसिडमध्ये कुणी केलं आहे, NADPH2नी केलं आहे, ATPनी नाही. पहिल्यांदा मग या स्टेपमध्ये रिडक्शनमध्ये पहिल्यांदा काय झालं, फॉस्फोरिलेशन झालं. ॲडिशन ऑफ फॉस्फेट म्हणजे फॉस्फोरिलेशन. आणि इथं काय झालं, NADPH2 ॲड झाला, हायड्रोजन याच्यामध्ये ॲड झाला. म्हणून याचं काय झालं सांगा, रिडक्शन. सो ही सुद्धा कंप्लीट झाली प्रोसेस आणि आपल्याला काय मिळालं, फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. आता याचे किती मॉलिक्युल्स आहेत सांगा. इथं जेवढे 12 होते तेवढेच 12 आहेत, कारण याच्यामध्ये नंबर काही चेंज झालेला नाही. म्हणजे 12 आपल्याला काय मिळाले, फॉस्फोग्लिसरिक ॲसिड इथं मिळाले आपल्याला. रिडक्शन कंप्लीट झालं. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा एवढं. याच्यावरच्या अगोदर क्वेश्चन बघूयात इथंपर्यंत आलेले, मग आपण सायकल व्यवस्थित कंप्लीट करूयात.
बघा फर्स्ट क्वेश्चन काय, सिंथेसिस ऑफ वन ग्लुकोज मॉलिक्यूल रिक्वायर्स डॅश रिड्युस्ड NADP मॉलिक्यूल. आता हे ऑलरेडी झालं होतं बघा, कुठं सायक्लिक नॉन सायक्लिकच्या वेळी मी ऑलरेडी याच्याबद्दल बोलले होते. तर याच्यामध्ये काय असणार आहे सांगा, तुमचे जे ATP मॉलिक्युल्स लागतात, ATP किती लागतात बाळांनो, 12 लागतात बरोबर की नाही, 12. आणि तुमचे NADPH2 किती लागतात सांगा बाळांनो, 18. सॉरी याच्यामध्ये उलट झालं बरोबर की नाही, तुमचे 18 काय लागणार आहेत ATP आणि 12 तुमचे काय लागणार आहेत NADPH2. कशासाठी, एका ग्लुकोज मॉलिक्यूलसाठी. याच्यावरती हा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन झाला CET 2014चा आहे. याच्यावरती कसाही फिरवून विचारला जातो, तुमच्या खाली लक्षात येईलच. तर याचा आन्सर काय असणार आहे, विचारले आपल्याला NADP. सो काय होणार आहे, NADP 12 लागणार आहेत. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, एन्झाइम्स रिक्वायर्ड फॉर फॉस्फोरिलेशन आर लोकेटेड इन डॅश ऑफ क्लोरोप्लास्ट. CET 14चाच प्रश्न आहे तो सुद्धा. पेरिस्टोमियम नाही, हे तर काय असतात बाळांनो, कव्हरिंग असतात, म्हणजे हा येणार नाही. प्लास्टिडोम म्हणजे काय, त्याच्यामधला DNA आहे, याच्यामध्ये तर नाही आहे. त्याच्यानंतर कॉन्टाझोम हे काय आहेत, फोटोसिंथेटिक पिगमेंट्स याच्यामध्ये असतात बरोबर की नाही, फोटोसिंथेटिक युनिट्स आहेत हे. आणि स्ट्रोमामध्ये आपले एन्झाइम्स असतात. आता आपण मगाशी सुद्धा बघितलं होतं. आन्सर C आला. आता याच्यामध्ये एक गोष्ट राहून गेली, नाही माझ्यामध्ये आपण तो सुद्धा पॉईंट कव्हर केला होता. त्याच्यावरचं क्वेश्चन बघूयात. अल्गी युज्ड फॉर डिस्कवरी ऑफ पाथ ऑफ कार्बन इन डार्क रिएक्शन वर. CET 2018चा क्वेश्चन आहे. कुठले, स्पायरोगायरा होता का रे, नाही. इकडचा वाचायचा संबंधच नाही आपला, स्पायरोगायरा नव्हता. स्पिरुलिना अजिबात नाही. क्लोरेला होता, क्लोरेला बरोबर काय होता, सेंडेस्मस, म्हणजे हा तुमचा ऑप्शन आहे, स्पायरोगायरा नाही. असे एलिमिनेट केले. ऑप्शन नंबर C तुमचा इथं करेक्ट येणार आहे. ठीक आहे, तर हे इथपर्यंतचे क्वेश्चन झाले. आता बघा सुरुवातीचे अजून याच्यामध्ये क्वेश्चन्स बाकी आहेत. काय याच्यामध्ये सांगा, कार्बन डायऑक्साईड रिसेप्टर इन डार्क फेज इज डॅश. CET 2008चा प्रश्न आहे. प्रश्नाचा टाईप महत्त्वाचा आहे. मला सांगा, सुरुवातीची पहिल्या स्टेपलाच आपण बघितलं, आपला जो ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड असतो तो कोण घेतं सांगा, RUBP, RUMP, पायरुविक ॲसिड, DHAP. पायरुविक ॲसिडचा काही संबंधित नाही, क्रेब सायकलकडे जाता येते. रेस्पिरेशनमध्ये DHAP नंतर तयार होतो, म्हणजे हा सुद्धा येणार नाही. RUMP सुद्धा नंतर तयार होतो. कोण आहे, रायबुलोज 1,5 बायोफॉस्फेट, किंवा इथं काय असणार आहे, रायबुलोज 1,5 डायफॉस्फेट. RUBP किंवा RUDP ह्या दोघांपैकी एक असणार आहे. तर ऑप्शन नंबर A तुमचं करेक्ट असणार आहे. व्हॉट इज द नंबर ऑफ ATP अँड NADPH2 युज्ड इन C3 पाथवे. आता हा क्वेश्चन आपण नंतर ठेवूयात, कारण ॲक्च्युली आता आपण बघितलंच होतं. ATPचे किती होते सांगा बाळांनो, 18 होते. आणि NADPH2चे किती होते, 12 होते. मग त्याच्यामध्ये बघा 18 आणि 12, इथं 12 18 आहे, उलट केले, 12 12, 18 18 कॅन्सल झाले. आणि काय होणार आहे, 18 आणि 12 हे तिथं आन्सर्स मिळणार आहेत तुम्हाला. हे ऑलरेडी झालंय बघा, मागच्या लेक्चरमध्ये हे ऑलरेडी डिस्कस करून झालं. यासुद्धा लेक्चरमध्ये परत एकदा आपण बघणार आहोत. विच ऑफ द फॉलोइंग इज यूज टू कन्वर्ट PGA टू PGAL. आत्ताच बघा आपण बघितलेलं CET 2000, आय थिंक हा CET 2008चा क्वेश्चन आहे, 18चा नाही आहे. तर PGA टू PGAL आता आपण बघितलं होतं. याच्यामध्ये रिडक्शनमध्ये दोन यूज केले जातात, एक तर ATP आणि दुसरा काय आहे, NADPH2 आहे. मग NADPH2 कशासाठी वापरला की आत्ताच आपण रिॲक्शन बघितली होती की PGALचं कन्वर्जन PGA फॉस्फोग्लिसरिक ॲसिडचं कन्वर्जन फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइडमध्ये करण्यासाठी हे वापरलं जातं NADPH2, कारण हा हायड्रोजन याच्यामध्ये ॲड होतो आणि रिडक्शन होतं. सो याच्यामध्ये काय असणार आहे, NADPH2, ATP, GTP, FADH2 ह्या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये येणार नाहीत. राहिला प्रश्न याच्यामधला, हे तर एनर्जीचा सोर्स आहे, हे रिडक्शन करतंय का, नाही. म्हणजे एलिमिनेशननी किंवा लॉजिकनी सुद्धा तुम्ही हा ऑप्शन काढू शकता. त्याच्यानंतर बघा, इन द डार्क रिॲक्शन ऑफ फोटोसिंथेसिस द फर्स्ट स्टेबल कंपाऊंड फॉर्म्ड इज डॅश. CET 2009चा क्वेश्चन आहे. आता आपण बघितलेलं RUBP, तुमचा जो हा RUBP आहे, RUBP प्लस CO2 झाला की काय होतो सांगा, अनस्टेबल कीटो ॲसिड तयार होतो. आणि अनस्टेबल कीटो ॲसिडमध्ये आपण बघितलं होतं, हा अनस्टेबल आहे म्हणजे याच्यामध्ये वॉटर तयार मिक्स होतं आणि मग याच्यानंतर काय तयार होतं सांगा तुम्ही, फॉस्फोग्लिसरिक ॲसिड तयार होतं. तर हे स्टेबल कंपाऊंड जे की 6 कार्बनवाला होतं बरोबर की नाही, सॉरी याच्यामध्ये कीटो ॲसिड 6 कार्बनवाला होता आणि हा 3 कार्बनवाला फॉस्फोग्लिसरिक ॲसिड होता. तर हे लक्षात ठेवा, फॉस्फोग्लिसरिक ॲसिड आपण ऑलरेडी बघितलं. मग याच्यामध्ये बघा, ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड या रिॲक्शनमध्ये येत नाही, ॲसिटिक ॲसिड होणार नाही. त्याच्यानंतर सक्सिनिक ॲसिड हे सुद्धा क्रेब सायकलमध्ये येतं. आणि मग फॉस्फोग्लिसरिक ॲसिड हे याच्यामध्ये स्टेबल कंपाऊंड तयार होणार आहे. बघा प्रश्न खूप सोपे आहेत बाळांनो, फक्त केअरफुली तुम्हाला सायकल व्यवस्थित करायची. ठीक आहे, तर आता आपण पुढचा सायकलचा पॉईंट घेऊयात.
आतापर्यंत आपण कुठपर्यंत बघितलेलं सांगा, फॉस्फोग्लिसरिक ॲसिड फॉस्फोग्लिसरॅल्डिहाइडचे आपल्याला किती मोलिक्यूल मिळाले, 12 मोलिक्यूल मिळाले, बरोबर की नाही, 12 आपले फॉस्फोग्लिसरॅल्डिहाइडचे मोलिक्यूल मिळाले. आता इथपर्यंत कार्बोक्सिलेशन रिडक्शन तर कंप्लीट झालं, राईट. आता आपल्याला बघायचं आहे सिंथेसिस आणि रिजनरेशन. थर्ड ए सिंथेसिस. पहिले आपण सिंथेसिस बघूयात, ठीक आहे. मग बघा, या 12 मोलिक्यूलमधले इकडं 2 मोलिक्यूल येतात आणि इकडं 10 येतात. याच्यावरती सुद्धा प्रश्न आला आणि तो खूप इंटरेस्टिंगली आलाय, थोडासा फिरवून विचारलाय, व्यवस्थित लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये बघा 2 मोलिक्यूल कुठं आले, सिंथेसिसमध्ये, आणि 10 इकडे गेले. ह्या 10चा आपण नंतर बघूयात रिजनरेशनमध्ये. ह्या 2 मोलिक्यूलचं बघूयात. आता ह्या 2 मोलिक्यूलमध्ये काय आलंय सांगा, 2 तुमचे फॉस्फोग्लिसरॅल्डिहाइड आलेत, बरोबर. तर याचं कन्व्हर्जन इंटर कन्व्हर्टिबल, हा एक मोलिक्यूल राहतो, आणि DHAP काय आहे, डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट, याच्यामध्ये कन्व्हर्जन होतं. हा सुद्धा 3 कार्बनवाला आहे, हा सुद्धा 3 कार्बनवाला आहे, ठीक आहे. तर आता याच्यामध्ये हे इंटर कन्व्हर्टिबल आहे, म्हणजे याचं कन्व्हर्जन याच्यामध्ये, याचं कन्व्हर्जन याच्यामध्ये होऊ शकतं. आता मग इथं लक्षात घ्या, ज्यावेळी इथं ग्लुकोज तयार होणार आहे त्यावेळी काय केलं जातं, मग हा DHAP प्लस हा PGAL सिंथेसिस होतंय, बरोबर की नाही. हे 3 PGLचे मोलिक्यूल, 3 PGL ने 3 फॉस्फोग्लिसरॅल्डिहाइड, म्हणजे तिसऱ्या कार्बनला हे फॉस्फेट ग्रुप अटॅच आहे, 3 PGL मोलिक्यूल, आणि हा DHAP, ह्या दोघांचं मिळून काय होतं सांगा, 6 कार्बनवाला होणार आहे. आणि हा 6 कार्बनवाला कोण होतोय बघा. आता मी ॲक्च्युली इकडे लिहिते, मी इकडं लिहायला पाहिजे होतं. फ्रुक्टोज काय होणार आहे तुमचा, फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट, म्हणजे हा तुमचा असणार आहे फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट. याला आणि याला एकत्र करून 6, इकडचे 3 आणि इकडचे 3, 6 कार्बन तयार झाले, बरोबर की नाही. मग आता इथं तुमच्या काय लक्षात राहिलं पाहिजे, हे जे ग्लुकोज मोलिक्यूल आहे, 1 ग्लुकोज मोलिक्यूल तयार होण्यासाठी याच्या 6 सायकल, कारण इथं बघा आपण 6 RUBP घेतलेत, 6 कार्बन डायऑक्साईड घेतलेत, म्हणजे इथं काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, एका ग्लुकोज मोलिक्यूलसाठी तुम्हाला केल्विन सायकल किती व्हाव्या लागणार आहेत, 6, म्हणजे केल्विन सायकलचे 6 टर्न्स इथं व्हावे लागणार आहेत. तर हे लक्षात ठेवा. म्हणून आपण हे सगळं जे बघतोय ते एकासाठी, बट याच्यामध्ये 6 RUBP आहे आणि 6 CO2, म्हणजे इथं हे गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवायची. याच्यावरती प्रश्न येतो बाळांनो, आपल्या CETला नाही, बट गुजरात CETला ऑलरेडी आलाय. तो प्रश्न इंटरेस्टिंग वाटला किंवा त्या फॉर्मॅटमधला इथं सुद्धा पडू शकतो, म्हणून तो सुद्धा मी क्वेश्चन इन्क्लूड केलाय, तोही बघायचा आहे. हे लक्षात ठेवायचं आहे, एका ग्लुकोजसाठी केल्विन सायकलचे 6 टर्न्स इथं होत असतात. मग आता याच्यामध्ये आपण कुठपर्यंत आलोय, हे 3 PGL आणि DHAP बनून आपल्याला काय मिळालं, फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट, कार्बन नंबर तर 6च आहे. याच्यानंतर इथे बघा IP निघून गेला, इनऑर्गॅनिक फॉस्फेट निघून गेला, म्हणजे काय होतं बाळांनो, डिफॉस्फोरिलेशन. बघा काय होणार आहे याच्यामध्ये, डिफॉस्फोरिलेशन होत आहे, बरोबर की नाही. मग फॉस्फेट निघून गेला 1,6, आणि इथं काय राहिला, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट, म्हणजे इथं पहिल्या नंबरचा, फ्रुक्टोजमधल्या पहिल्या नंबरच्या कार्बनचा फॉस्फेट निघून गेला आणि फक्त आता 6व्या नंबरचा राहिलाय. आता याचं आयसोमरायझेशन होतं, म्हणजे याच्यामध्ये काय राहणार आहे, फॉर्म्युला तोच राहणार आहे, स्ट्रक्चर बदलणार आहे. मग फ्रुक्टोज 6 फॉस्फेटचं कन्व्हर्जन ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये होते. प्रोसेस कुठली आहे, आयसोमरायझेशन. आणि त्याच्यानंतर परत एकदा याचं काय होतं, डिफॉस्फोरिलेशन, म्हणजे एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट निघून गेला जो 6व्या नंबरला होता. मग ग्लुकोज 6 फॉस्फेट हा 6वा फॉस्फेट निघून गेला, म्हणजे सिम्पली आपला ग्लुकोज राहणार आहे आणि कार्बन नंबर तर सेम राहणार आहे, कारण कार्बन इथं कुठं निघून गेला नाही. अशा प्रकारे तुमचा ग्लुकोज तयार झाला, ठीक आहे. तर हे झालं तुमचं सिंथेसिस, ठीक आहे. आता एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवायची, आपण हेच बघतो आपण केल्विन सायकलने. आता ग्लायकोलिसिसमध्ये काय होतं, या ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं. बघा लक्षात घ्या, या ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होणार आहे PGAL आणि DHAP मध्ये. हे सुद्धा तुम्ही तिकडं शिकणार आहे. बघा इथं का सांगते, कारण याच्यावरती या सायकलमध्ये प्रश्न आलाय. ग्लुकोजचं ब्रेकडाऊन ग्लायकोलिसिसमध्ये PGL म्हणजे फॉस्फोग्लिसरॅल्डिहाइड आणि डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेटमध्ये होते. तर म्हणजे याच्यामध्ये याचं काय झालं, तुमच्या हा जो तुमचा ग्लुकोज आहे याचं किंवा फॉस्फोग्लिसरॅल्डिहाइडचं याच्या PGA मध्ये कन्व्हर्जन होतं, म्हणजे कशामध्ये, फॉस्फोग्लिसरिक ॲसिडमध्ये. आता मला सांगा, फॉस्फोग्लिसरिक ॲसिडचं कन्व्हर्जन फॉस्फोग्लिसरॅल्डिहाइडमध्ये होण्यासाठी रिडक्शन झालं, ॲडिशन ऑफ हायड्रोजन. आता फॉस्फोग्लिसरॅल्डिहाइडचं कन्व्हर्जन फॉस्फोग्लिसरिक ॲसिडमध्ये होण्यासाठी हा हायड्रोजन रिमूव्ह होणार आहे याच्यामधून, म्हणजे इथं ऑक्सिडेशन होणार आहे. आणि ही जी प्रोसेस आहे कुठली, ही तुमची सिंथेसिस आणि ही तुमची रिडक्शन, याला रिव्हर्स काय म्हणतात, याला रिव्हर्स ग्लायकोलिसिस म्हणतात, किंवा याला काय म्हणतात, ग्लायकोलायटिक
ग्लायकोलायटिक रिव्हर्सल, हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ग्लायकोलायटिक रिव्हर्सल म्हणजे कुठली प्रोसेस आहे? सिंथेसिस आणि तुमची रिडक्शन, म्हणजे हे सगळं असं पाठीमागं जाणार आहे. ग्लुकोजचं कन्व्हर्जन फॉस्फोग्लिसरिक ॲसिडमध्ये होणार आहे. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये किती मोलिक्युल इन्क्लूड झाले? याच्यामध्ये तुमच्या फॉस्फोग्लिसरिक ॲसिडचे 2. तर बघा याच्यावरती कसा इंटरेस्टिंग प्रश्न आहे सिंथेसिसवरती. त्याच्यानंतर आपण रिजनरेशनचा पार्ट घेऊयात. अगोदर आपण सिंथेसिसचा क्वेश्चन बघूयात. बघा काय क्वेश्चन आहे. इन केल्विन सायकल द पर्सेंटेज ऑफ PgL मोलिक्युल्स युज्ड फॉर सिंथेसिस ऑफ ग्लुकोज थ्रू रिव्हर्स ग्लायकोलिसिस. म्हणजे साधी गोष्ट आहे. आता आपण बघितलेलं सिंथेसिसलाच आपण रिव्हर्स ग्लायकोलिसिस म्हणतोय. बस एवढाच चेंज केलाय. फक्त असा प्रश्न विचारलाय. अदरवाईज तुमचे जे 12 मोलिक्युल आहेत त्यातले रिजनरेशनला 10 जातात आणि सिंथेसिसला 2 मोलिक्युल्स येतात. हे एवढंच आहे बघा. फक्त इथं काय विचारले? रिव्हर्स ग्लायकोलिसिस. म्हणून ती कन्सेप्ट लक्षात येणं गरजेचं होतं. CET 2019चा क्वेश्चन आहे. हां, आता या प्रश्नावरून माझ्या लक्षात आलं तुम्हाला CET 2019चा प्रश्न पाहिजे, क्वेश्चन पेपर पाहिजे, बरोबर की नाही? तर मी छोटासा एक व्हिडिओ बनवेन त्याच्यावरती आणि PDF माझ्याकडे एकाच शिफ्टचे आहे. ॲक्च्युली बाळांनो काय झालं आहे बघा, जोपर्यंत ती वेबसाईट ऑन होती 2019च्या CETची, तोपर्यंत आपल्याला URL भेटला नाही किंवा तोपर्यंत मला काही त्याचं ते करता आलं नाही. आणि आता URL भेटला आहे बट ती वेबसाईट बंद आहे. सो एकच सेट आपल्याकडे अवेलेबल आहे. तेवढा मी तुम्हाला त्या सेपरेट व्हिडिओ बनवून त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. सो तुम्ही तो डाउनलोड करा. अदरवाईज बाकीच्या 3 शिफ्टचे आपल्याला पेपर भेटले नाहीत. जर कुणाकडे असतील पेपर तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये त्याची लिंक पाठवा किंवा तिथं तुमचा नंबर द्या किंवा तशी कमेंट करा. मी तुम्हाला नंबर देईन आणि तुम्ही मला पाठवला तरी चालेल. मग आता याच्यामध्ये काय विचारलं आहे? किती पर्सेंटेज? बघा आपल्याला काय माहिती आहे बाळांनो, 12 मोलिक्युलमधले 10 मोलिक्युल रिजनरेशनसाठी जातात आणि तुमचे 2च मोलिक्युल कुठे येणार आहे? तिकडे येणार आहे. आणि इथं मात्र मोलिक्युल विचारलेत का रे बाळांनो? नाही. काय विचारले? पर्सेंटेज विचारले. मग तुम्हाला आता पर्सेंटेज काढावं लागेल. मग याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की 1/6 पार्ट काय झाला आहे तुमचा? सिंथेसिसला आला आहे. आणि 5/6 पार्ट कुठं गेला आहे सांगा? रिजनरेशनला गेला आहे. एवढं तर माहिती आहे. किंवा साधी गोष्ट 12 पैकी 2 तर आपल्याला माहिती आहे. याच्यामध्ये पर्सेंटेज विचारले. मग 12 बघा किती आहेत? 12च्या किती टक्के काढायचे आहेत? म्हणजे याच्यामध्ये काय येणार आहे तुमचं? 12च्या किती टक्के आपल्याला माहिती नाहीत आणि किती मोलिक्युल आहेत? 2 मोलिक्युल. आपण असं काढून बघूयात. मग X बरोबर तुमचं काय राहणार आहे? बघा माझ्या मॅथ्सचा भरपूर गोंधळ आहे याच्यामध्ये बघा 12 एके 12 येणार आहेत. त्याच्यानंतर किती उरले तुमचे? 8. 12 72 येईल 16 आणि परत पण किती उरले? 72. 8 म्हणजे 8च उरले. परत 80 म्हणजे 66 असं येईल, बरोबर की नाही? 16.66 म्हणजे आता बघा ही तर आपल्याला फिगर मिळाली 16.66 म्हणजे 8 एवढे टक्के असणार आहेत, बरोबर की नाही? इथं पर्सेंटेजमध्ये विचारले. मग 8 तर नाही आहे. 20च्या आसपास पण नाही, जरा जास्त वाटतं आहे. 17 आणि 100 याच्यातलं सगळ्यात जवळ कुठला याचं सांगा? 17. आणि आपल्याला माहिती आहे 16 पॉईंट ते काही 5च्या वरती गेले की तुम्ही त्याची पुढची फिगर पकडता म्हणजे 17%. ठीक आहे. हे जर असं नाही आठवलं तर 1/6 तर तुम्हाला माहिती आहे. मग 1/6 नुसार पर्सेंटेज काढून बघा. त्याच्यानुसार पण तुम्हाला हे 16.66 असंच येईल. तर हे ॲप्रॉक्सिमेट आहे. मग हे प्रश्न जे असतात हे थोडेसे ट्रिकी असतात. हे प्रश्न अवघड नसतात. तुम्हाला नंबरमध्ये दिले, पर्सेंटमध्ये विचारलं आहे. मग अशा प्रश्नांमध्ये फक्त थोडासा विचार करायचा असतो. जस्ट तुम्हाला आयडिया आली पाहिजे की नक्की विचारलं आहे काय आणि प्रश्न काय आहे. तर असे क्वेश्चनसुद्धा सोपे आहेत. मग आता आपण उरलेला सिंथेसिसचा पार्ट बघूयात सायकलचा. मग आता आपल्याला आत्तापर्यंत आपण काय बघितलं आहे? कार्बोक्सिलेशन, रिडक्शन आणि सिंथेसिस. आता आपल्याला रिजनरेशन बघायचं आहे. सगळ्यात सोपं आहे बाळांनो. याच्यामध्ये फक्त तुम्हाला हे 3-4 नावं पाठ करायचे आहेत बस. याच्या व्यतिरिक्त काही करायचं नाही. आता आपण बघितलं फॉस्फोग्लिसरिक ॲसिडचे 10 मोलिक्युल इकडे गेले. या 10 मोलिक्युलचं शुगर फॉस्फेट इंटर कन्व्हर्जन, फक्त याच्यामध्ये इंटर कन्व्हर्जन होतं आहे. याच्यामध्ये तुम्हाला कुठलीही रिॲक्शन लक्षात ठेवायची नाही आहे, कुठलं एन्झाईम लक्षात ठेवायचं नाही. मग याचं फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइडचं पहिल्यांदा काय होणार आहे? इरिथ्रोज. 4 कार्बनवाला काय होणार आहे? इरिथ्रोज. म्हणजे याचं हे 10 मोलिक्युल बघा लक्षात ठेवा. इथं आपल्याला 10 मोलिक्युल फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइडचे आहेत आणि इथं आपल्याला 6 मोलिक्युल होणार आहेत RUBPचे. तर हे फक्त इंटर कन्व्हर्जन्स व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. मग याच्यामध्ये काही शुगर्स आहेत. त्या शुगर्स काय? इरिथ्रोज 4 फॉस्फेट आहे. त्याच्यानंतर बघा ते सगळे नावं लक्षात ठेवा. इरिथ्रोज 4 फॉस्फेट आहे. तुम्ही आता मी फक्त सांगते तुम्हाला पेज नंबर 71 वरती सापडता येत असते. इरिथ्रोज 4 फॉस्फेट आहे. त्याच्यानंतर तुमचं झायल्युलोज 5 फॉस्फेट आहे. हे तुमचं 4 कार्बनवाला आहे. त्याच्यानंतर झायल्युलोज 5 फॉस्फेट तुमचा 5 कार्बनवाला आहे. त्याच्यानंतर तुमचा रायबोज 5 फॉस्फेट हा सुद्धा 5
कार्बनवाला आहे आणि त्याच्यानंतर तुमचा हा सिडोहेप्टिलस तर तो 7 कार्बनवाला आहे. मग लक्षात ते ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाईल म्हणून लक्षात ठेवायचं. रिॲक्शनमध्ये तर एवढंच आहे. इरिथ्रोज 4 फॉस्फेट म्हणजे इरिथ्रोज, त्याच्यानंतर त्याचा कन्व्हर्जन सिडोहेप्टिलेजमध्ये होईल 7 कार्बनवाला. त्याच्यानंतर त्याचा कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, RUMP मध्ये होणार आहे. RUMP 5 कार्बनवाला आहे. त्याच्यानंतर इथं काय होतं आहे सांगा, फॉस्फोरिलेशन होतं आहे म्हणजे ATP मॉलिक्यूल एनर्जी यूज केली जाते. त्याच्यातली 6 ATP वापरले जातात. इथं 6 ADP निघून जातात आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट याच्यामध्ये ॲड झाल्यानंतर RUBP हा रिजनरेट झाला, जेणेकरून तो नेक्स्ट कार्बन डायऑक्साईड घेऊन परत सायकल कंटिन्यू ठेवेल. मग हा RUBP रिजनरेट होतो म्हणजे जिथून ओरिजिन झालं तिथंच येऊन प्रोसेस थांबते किंवा तिथंच एंड होतोय. सो याला आपण सायक्लिक प्रोसेस म्हणतो कारण याच्यामध्ये RUBP तुमचा रिजनरेट झाला. आय होप ही सायकल व्यवस्थित समजली असेल. ज्यांना समजली नाही त्यांनी परत एकदा ऐका तर ती व्यवस्थित समजून जाईल. ज्यांच्यामध्ये किंवा ज्यांच्या कन्सेप्ट्स क्लिअर नाहीत त्यांनी हे व्यवस्थित लेक्चर ऐका, मग क्वेश्चन सोडवा आणि तरी पण काही डाऊट आला तुम्हाला तरी तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. मग आता आपल्याला याच्यावरचे क्वेश्चन्स घ्यायचे आहेत. बघा हा क्वेश्चन राहिला, डार्क रिएक्शन ऑफ फोटोसिंथेसिस इज अ सायक्लिक प्रोसेस ॲज डॅश इज रिजनरेटेड. आत्ताच आपण बघितलेलं काय आहे बघा, CET 2017चा क्वेश्चन आहे. काय होतं रिजनरेट, काय झालं होतं RUBP. CO2 नाही, ग्लुकोज नाही, ग्लुकोज काय झालं आहे सिंथेसिस झाला आहे. PGA मधला मॉलिक्यूल आहे, CO2 याच्यामध्ये तयार होत नाही, हा ॲक्सेप्ट केला जातो, घेतला जातो, ह्याचं फिक्सेशन केलं जातं आणि रिजनरेट RUBP कारण RUBP तुमचा कार्बन डायऑक्साईडला ॲक्सेप्ट करणार आहे. आत्ता जो क्वेश्चन बघणार आहे तो खूपच बाळांनो इंटरेस्टिंग पण आहे आणि महत्त्वाचा आहे. तुम्हाला असे क्वेश्चन सोडवता आले पाहिजेत. बघा, हाऊ मेनी मॉलिक्युल्स ऑफ ATP अँड NADPH2 आर रिक्वायर्ड इन द फॉर्मेशन ऑफ 2 मॉलिक्युल्स ऑफ ग्लुकोज. कीवर्ड्स फाइंड आउट करा. जेव्हा तुम्ही कीवर्ड्स फाइंड आउट करता त्यावेळी आन्सरकडे तुम्ही आन्सरच्या जास्त जवळ पोहोचलेलं असता. हाऊ मेनी केल्विन सायकल्स आर रिक्वायर्ड म्हणजे इथं काय विचारले तुम्हाला, 2 ग्लुकोज मॉलिक्युल्ससाठी तुम्हाला किती ATP लागतात, किती NADPH लागतात आणि किती तुमच्या केल्विन सायकलचे टर्न्स लागतात. 15च्या गुजरात CETचा क्वेश्चन आहे. खूप इंटरेस्टिंग वाटला, अशा टाईपचा पडू शकतो म्हणून मी तो घेतला आहे. बघा काय साधी गोष्ट आहे. आता मगाशी आपण बघितलं काय होतं की एक ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होण्यासाठी काय होणार आहे बाळांनो, 6 सायकलचे टर्न लागणार आहेत, 6 टर्न लागणार आहेत केल्विन सायकलचे. मग इथं काय विचारलं आहे सांगा, किंवा हे माहिती आपल्याला बरोबर. आणि त्याच्यामध्ये ATP, एका ग्लुकोजसाठी ATP किती लागतात सांगा बाळांनो, याच्यामध्ये 18 ATP लागतात बरोबर की नाही. ATP 18 लागतात आणि NADPH2 किती लागतात सांगा 12. हे सगळं किती कशासाठी झालं, एका ग्लुकोज मॉलिक्यूलसाठी. इथं किती विचारलं आहे, 2 ग्लुकोज मॉलिक्यूलसाठी. मग पहिल्यांदा काय विचारलं आहे ATP, याच्यामध्ये सगळ्यात पहिला काय ATP. मग एकासाठी 18 लागतात तर 36 ATP वाला ऑप्शन शोधा. हा एक ऑप्शन येतो, हा एक ऑप्शन येतो. इथं 18 आहे, इथं 24 आहे म्हणजे डायरेक्टली एलिमिनेट झाले. आन्सर बरोबर येण्याचा चान्स इथं काय झाला तुमचा 50% झाला डायरेक्ट 25 वरून बरोबर की नाही. मग 50% आता याच्यामध्ये आपल्याला येणार आहे. आता नेक्स्ट काय NADPH बघा किती आहेत, 12 एकासाठी आहे म्हणजे दोघांसाठी 24 म्हणजे इथपर्यंत दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत. आता फक्त प्रश्न राहिला तुमच्या सायकलचा. मग एका ग्लुकोजसाठी 6 टर्न लागतात, दोघांसाठी किती लागतात रे 12 म्हणजे हा ऑप्शन इथं एलिमिनेट झाला. सॉरी कुठला आहे तुमचा, हा ऑप्शन C. आणि त्याच्यानंतर मग डायरेक्टली काय येणार आहे, हा ऑप्शन तुमचा बरोबर येणार आहे. मग हे एलिमिनेशन टेक्निक वापरायला शिका. खूप प्रश्न सोपे असतात बाळांनो सायकलवरचे. जस्ट तुमचे बेसिक्स क्लिअर पाहिजेत आणि प्रश्न तुम्हाला समजला पाहिजे. आय होप आजचं लेक्चर व्यवस्थित समजलं असेल. जर प्रश्न काही डाऊट असेल या लेक्चरमध्ये तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा, मी तो तुमचा क्लिअर करेन. आणि महत्त्वाची गोष्ट नेक्स्ट आपली मॉक टेस्ट असणार आहे ह्युमन हेल्थ अँड डिसीज. कुठली असणार आहे, ह्युमन हेल्थ अँड डिसीजवरती मॉक टेस्ट असणार आहे. तर ते व्यवस्थित प्रिपेअर करा. मी तुम्हाला 2019चा क्वेश्चन पेपरसुद्धा प्रोव्हाइड करेन. आणि आपल्या चॅनलवरचे जर व्हिडिओज तुम्हाला समजत असतील, एक्झाम ओरिएंटेड वाटत असतील तर चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.